पॉवर सर्कलचा पहिला षटक गोलंदाजी ट्रॅकवरती या वेगवान तेज सरळ गोलंदाज भरत बसमाल आपण पाहतोय. पहिला चेंडू बॅटची टॉप एज, इथून आपण पाहतो नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. बॅकअप सुंदर राहिलाय आणि तोपर्यंत एक सिंगल यावेळेस मात्र कंप्लीट केले गेले आपण पाहतोय. महेश भगतनं सामना केला आपण पाहतोय आणि त्या ठिकाणी एक सिंगल धाव. स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईक ऑनवरती फलंदाज दिलीप भगत एक विस्फोटक नामवंत आणि गुणवंत फलंदाज म्हणून त्याची ख्याती राहिली आहे. काय सामना पाहिला होता गराडा आणि कुशल या दोन संघादरम्यान. दोन जेल सोडल्या आणि एकट्यानं सामना फिनिश करून दिला होता आपण पाहतोय. आणि त्या ठिकाणी श्लोक स्फोट गराडा टीमला परास्त केला होता. मात्र यावेळेस संघ समोर वेगळा आहे, पाहावं लागेल. दिलीप साड्या पुन्हा एकदा जेलची नामीच संधी आहे. इथून स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि यावेळेस चुकी करणार नाही या आणि 0 धावसंख्येवरती फलंदाज बाद होईल दिलीप भगत. मात्र मोठा धक्का लागेल आपण पाहतो कुशल टीमला. अतिशय सुंदर गोलंदाजी आपण पाहिला. ज्या ठिकाणी मी सुरुवातीला उल्लेख केला गोलंदाजीची खाण असलेला हा लहान दामनी संघ, त्यांच्या माध्यमातून जबरदस्त चेंडूची सफर राहिली आहे आणि प्रमुख फलंदाज दिलीप भगत मात्र स्वतःवरती नाराज असेल. ज्या रीतीने बाद झाला 0 धावसंख्येवरती मैदान सोडावं लागलं गेला. नवीन फलंदाज यावेळेस दाखल होईल आपण पाहतोय अनिल खैर. 5 वर्षाचा अनुभव टेनिस क्रिकेटमध्ये, मात्र इथून अनुभव काय असतो मैदानाच्या आतमध्ये सिद्ध केला जाईल का हे देखील पाहावं लागेल. कारण आज सातत्याने आपण जर का विचार केला गेला टेनिस क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस असणं फार महत्वाचं असतं. जर का या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सिद्ध करायच्या असतील तर सातत्यानं प्रॅक्टिस आणि त्यानंतर मात्र चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला निश्चित स्वरूपात पाहायला मिळतं. मात्र त्यासाठी प्रयत्न किती केले जातील हे देखील पाहावं लागेल. पहिली सफलता गोलंदाज भरत बसमना मात्र निर्माण केल्या. प्रमुख फलंदाज दिलीप भगतची विकेट इथून मात्र पाहावं लागेल. अतिशय वेगवान चेंडूची सफर. पुन्हा एकदा अपील आपल्याला भरपूर पाहायला मिळाल्या. मात्र अपील मध्ये उत्साह भरपूर होता, विश्वास कमी. सातत्यानं दामनी टीमची ओळख राहिली. ज्या ज्या वेळी डॉट चेंडू फेकला जातो त्या त्यावेळी अपील आपल्याला पाहायला मिळते. अपील का करू नये हे देखील चांगलं उदाहरण आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. ज्या अनुषंगाने पंचांवरती दबाव, पंचांना गुमराह करण्याचा प्रयत्न आणि त्या अनुषंगाने अपील आपल्याला पाहायला मिळते. आलेला हा डॉट चेंडू आपण पाहतोय 1 या धावसंख्येवरती, मात्र धावसंख्या थांबली आपण पाहतोय. पुढचा चेंडू प्रचंड वेगवान चेंडूची सफर. पुन्हा एकदा आपण पाहतो अपील आपल्याला पाहायला मिळेल. ज्या अनुषंगाने गोलंदाजी केली जाते अप्रतिम. ज्या ठिकाणी दिलीप भगतची विकेट मैदानाच्या बाहेर गेल्या, इथून मात्र डाव सावरला जाईल का हे देखील पाहावं लागेल. अनिल या फलंदाजाला इथून शांत संयमी खेळ करावा लागेल. डबल सिंगलला कन्वर्ट करत धावसंख्या पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणं तेवढंच महत्वाचं असेल आपण पाहतोय. पुढचा चेंडू कमालीचा अप्पर कटचा देखील फटका आणि अतिशय सुंदर फटका कॉपी बुक स्टाईल ना चेंडूला फेकून दिला आपण पाहतोय. 4 धावांसाठी हा दमदार चौकार. या चौकाराच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या 5 या अंकावरती आहे. म्हणजे कुठे का होईना प्रयत्न केले जातील मैदानाच्या आतमध्ये. दिलीप भगत जरी बाद झाला 0 धावसंख्येवरती मात्र इथून येणाऱ्या फलंदाजाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. ज्या अनुषंगाने आज संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलं जाईल का हे देखील पाहावं लागेल. फुटवर्कचा वापर आपण पाहतोय. इथून थेट एष्ट्यांचा वेध. धक्का क्रमांक 2 फलंदाज बाद होईल अनिल खैर. पण पाहिल्या गेल्या अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. भरत बसमना पहिले षटक फेकत असताना 2 सफलता आणि धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 5. चला स्पीडअप घ्यायचं बघा. कुशोली संघ फलंदाज रेडी ठेवायचा आहे. यावेळेस मात्र फलंदाज बाद झाला अनिल खैर. दुसरा धक्का लागला कुशोली टीमला. आणि आपण जर का पाहिलं गेला पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 5 धावा 2 गडी बाद असताना जे भोलेनाथ कुशोली टीमला आपण पाहतोय. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती या सध्याच्या घडीला चर्चेत असलेले नाव आपण पाहतोय नाना कणव्या. क्षेत्र कोणतंही असो सातत्यानं हे नाव आवर्जून घेतलं जातं आपण पाहतोय. आणि आज तेवढी चांगली कामगिरी आपण पाहिली. पहिल्या सामन्यामध्ये अक्षरशः लाजवाब गोलंदाजी आपण पाहिल्या. कमी धावसंख्या बनवली होती मात्र ती धावा मात्र बनवू दिले नाही समोरच्या टीमला आणि त्या ठिकाणी सागवड टीमला परास्त केला होता. इथून कुशोली संघ समोर या कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल हे देखील पाहावं लागेल. चला दोन्ही ऑफिसरला देखील विनंती असेल इथून मात्र स्पीडअप घेण्याचा प्रयत्न करायचा मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट टॉप लेनचा चेंडू आपण पाहतोय. प्रचंड वेगवान चेंडूची सफर आणि इथून मात्र आलेला हा पहिला डॉट चेंडू दुसऱ्या षटकातील. कौतुक करावं तेवढे कमी असेल.
कारण ज्या अनुषंगाने गोलंदाजी केली जाते पहिल्या षटकामध्ये अक्षरशः प्रेक्षक वर्गांची मनं जिंकली गोलंदाज भरत भस्माना, त्यामध्ये प्रमुख फलंदाज दिलीप भगतची विकेट आणि तिथून मात्र जय भोलेनाथ कुशुली संघ पूर्णपणे बॅकफुटला फेकला गेला आपण पाहतोय. मात्र इथून संघर्ष केला जाईल का हे देखील पाहावं लागेल. अतिशय वेगवान चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा आणि यावेळेस पंच आम्हाला सांगते लाईन खराब आहे आणि इथून अतिरिक्त धाब्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकेल 6 या अंकावरती म्हणजे इथून कुठे का होईना धाबा जमावण्याचा प्रयत्न कुशल टीमच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये केला जाईल आपण पाहतोय. आणि त्यासाठी इथून मात्र चांगली बॅटिंग करणं देखील तेवढेच गरजेचं राहील. एखाद्या फलंदाजाला स्वतःवरती आत्मविश्वास ठेवून एखादी चांगली इनिंग मैदानाच्या आतमध्ये सादर करावं लागेल. आनंद कार्पेटने फटका जरूर सजवला आपण पाहतोय. बॅकवर्ड शॉट फाईन लेग रिझन मधून चेंडूची उचलून फेकी केली जाईल तोपर्यंत 2 डब्बा सहजरीतीने कंप्लीट केले गेल्यात आणि 2 डब्यानं संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिले गेले 8 अंकावरती म्हणजे संघर्ष मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. डबल सिंगलला प्राधान्य देत धावसंख्या पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न, कारण ज्या अनुषंगाने मोठे फटके येत नाही दोन्ही फलंदाजाला माहिती आहे इथून जरी का धावांसाठी संघर्ष केला तर धावा बनल्या जातील. मात्र त्यासाठी प्रयत्न किती केले जातील कुशल टीमच्या माध्यमातून हे देखील पाहावं लागेल. गोलंदाज नाना खंडवीला आपण पाहतोय. अतिशय सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये लॉंगांचा क्षेत्ररक्षक त्याला मात्र चकवा देत चेंडू जाईल सीमा पार. 4 धाब्यांसाठी हा शानदार चौकार आणि या चौकारानं संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिले गेले डबल डिजिट मध्ये 12 अंकावरती म्हणजे ज्या अनुषंगाने डबल सिंगलला प्राधान्य दिलं त्यानंतर मात्र मोठा फटका आपण पाहतोय. म्हणजे हे तंत्र मैदानाच्या आतमध्ये हे सूत्र फलंदाजाला वापरावं लागेल. ज्या अनुषंगाने गोलंदाजी केली जाते चूक टप्प्यावर नियंत्रित असणारी गोलंदाजी, चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूवरती प्रहार या रीतीने खेळ दाखवला तर निश्चित स्वरूपात चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. पुन्हा एकदा फटका सजवला आपण पाहतोय लॉंग लेग रिजन मधून चेंडू जाईल एक टप्पा घेत आउट ऑफ द पार हा सलगचा दुसरा चौकार. या वेळेस मात्र धावसंख्येचा आपण विचार केला गेला फलंदाज आपण पाहतोय महेश भगत ऍज अ ओपनर म्हणून मैदानाच्या आतमध्ये आला होता आणि सलामीर काय असतो या वेळेस मात्र दाखवून दिलाय. समोर नाना खंडवीवरती आक्रमण म्हणजे फार चांगली बॅटिंग आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये महेश भगतच्या माध्यमातून, ज्या ठिकाणी 2 चेंडूवरती 2 धाबा 2 चौकार आपण पाहिलेत आणि संघाची टोटल धावसंख्या 18 अंकावरती म्हणजे कुठे का होईना 16 अंकावरती आपण पाहतोय. म्हणजे धावांसाठी संघर्ष या वेळेस केला जातो आपण पाहतोय. दिलीप भगत जरी बाद झाला मात्र स्वतःवरती विश्वास ठेवून जिम्मेदारीनं खेळ करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मात्र बॅटच्या मधोमध या वेळेस पाहावं लागेल चेंडू जाईल मिड विकेटला क्लिअर करत बिग हिट हा नाना खंडवीवरती प्रहार षटकार. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दगाड मधून टाळ्यांचा कडकडाट आपल्याला पाहायला मिळाला. त्याचं कारण होता नाना खंडवीवरती आक्रमण आणि हा ठोकला षटकार. फलंदाज महेश भगतच्या बॅटमधून हा सलगचा तिसरा बिग हिट आपण पाहतोय. अद्यापर्यंत संघाची टोटल धावसंख्या अतिशय चांगल्या स्थितीमध्ये तब्बल 22 अंकावरती. ज्या अनुषंगाने पहिले षटक फेकलं असं वाटलं होतं कमी धावसंख्येपर्यंत रोखलं जाईल. भरत भस्मानं 5 धावा दिल्या होत्या त्यामध्ये दिलीप भगतचे विकेट आणि त्यानंतर मात्र जो डाव सावरलाय कौतुक करेन महेश भगतचा अप्रतिम बॅटिंग केल्या मैदानाच्या आतमध्ये एकट्याने मात्र सामन्याला आकार दिला आपण पाहतो. पुन्हा एकदा आनंद कार्पेटना आपण पाहतो ऑन साईडला फटका गॅप भरपूर मोठ्या मैदानाला गुदगुल्या करत चेंडू जाईल सीमा पार हा शानदार चौकार. पंच आम्हाला सांगतील षटक क्रमांक दुसरा संपलाय आणि अतिशय महागडी गोलंदाजी ज्या गोलंदाजाची आम्ही स्तुती केल्या ज्या गोलंदाजाची आम्ही चर्चा केल्या त्या गोलंदाजाला मात्र कुठे का होईना थोडीशी महागडी गोलंदाजी आता विचार केला गेला. नाना खंडवीनं धावा खर्च केल्या तब्बल 21 धावा म्हणजे फार महागडी गोलंदाजी आपण पाहतोय. अक्षरशः तुटला मैदानाच्या आतमध्ये महेश भगत हा फलंदाज कमालीची बॅटिंग त्याच्या माध्यमातून राहिली गेल्या. या षटकामध्ये तब्बल 3 चौकार 1 षटकार ठोकत दुहेरी धावेला प्राधान्य देत तब्बल या षटकामध्ये धावा कुठल्या 21 धावा म्हणजे कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. पंच आम्हाला सांगतील की मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मात्र पाण्याची मागणी केली जाते आपण पाहतोय. बघा प्रेक्षक वर्ग कृपया करून शांत राहायचं. बघा आपण पाहतोय ज्या ठिकाणी 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय मैदानाच्या आतमध्ये टीम मीटिंग घेण्यास भाग पाडला आपण पाहतोय. ज्या ठिकाणी नाना खंडवीने धावा खर्च केला 21 धावा
आपण या स्पर्धेतील ही चौथी रात्र आज एन्जॉय करतात आणि या चौथ्या रात्रीमध्ये देखील अतिशय चांगले सामने आपल्याला पाहायला मिळाले आहेत. आपण जर का पाहिलं गेली ही स्पर्धा युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून अर्थातच सायब्रिजच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. घरबसल्या प्रेक्षक वर्गांना आपण आपल्याला पाहायला मिळतंय आणि सायब्रिजचे प्रोप्रायटर सर्व आपण पाहतोय. चंदूजी वाघमारे अतिशय चांगली भूमिका आज मात्र बजावत असताना आपण जर का पाहिलं गेलं अतिशय उत्तम दर्जाची क्लिअरिटी आणि क्वालिटी काय असते आपल्याला मात्र या सायब्रिज लाईव्ह ना मात्र आज निश्चित स्वरूपात पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज आपण पाहतोय. तिसरं षटक सुरेश उघडेला आपण पाहतोय. सातत्याने व्हेरिएशन असणारी गोलंदाजी सुरेश उघडेच्या माध्यमातून अनेक वेळा पाहिले आहे. कमबॅकिंग षटक त्याच्या माध्यमातून अनेक वेळा पाहिले आहे. ज्या ठिकाणी नानाला मात्र थोडासा मार बसला आणि इथून मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न हा पहिला डॉट चेंडू तिसऱ्या षटकातील आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र अप्रतिम गोलंदाजी कमबॅक काय असतंय मैदानाच्या आतमध्ये सिद्ध केला. समोर फलंदाज अनिल खैरला मात्र इथून शांत संयमी अशोक वाघला आपण पाहतोय. इथून शांत संयमी खेळ करून जास्तीत जास्त स्ट्राईक महेश भगतला कशा रीतीने देता येईल याकडे लक्ष केंद्रित करावं लागेल. ज्या रीतीने महेश ची बॅटिंग आपण पाहिली दुसऱ्या षटकामध्ये अक्षरशः बरसला आपण पाहतोय. पुन्हा एकदा हलक्याशा त्यांना टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चेंडू खेळला गेला आपण पाहतोय. शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये चेंडू उचलून फेकला जाईल तोपर्यंत एक सिंगल धाव आणि इथून मात्र तिसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव पाहायला मिळाले. ज्या रीतीने दोन चेंडू डॉट खेळला त्यानंतर मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा स्ट्राईक ऑनवरती फलंदाज महेश भगत ज्याने जबरदस्त बॅटिंग केली अद्यापर्यंत. एकट्यानं 7 चेंडू आणि 21 धावेचं योगदान आपल्या टीमसाठी अद्यापर्यंत जोडलं आहे. मात्र इथून कशा रीतीने खेळ केला जाईल समोर आपण पाहिला गेला सुरेश उघड्या आपल्या बोटाच्या जोरावरती सातत्यानं वेगवेगळे चेंडू फेकण्याची क्षमता ठेवतो मैदानाच्या आतमध्ये. ज्या रीतीने कमबॅक करणं गरजेचं होतं त्या रीतीने कमबॅक जरूर झालाय. कारण सुरुवातीचे 2 चेंडू डॉट त्यानंतर एक सिंगल धाव. चला दामने संघ थोडं कॉपरेट करा. आपण भरपूर वेळ खर्च करतात आपण पाहतोय. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन केला आणि इथून मात्र पाहावं लागेल चेंडूखाली क्षेत्ररक्षण आणि जल टिपला जाईल. संपेल फलंदाज महेश भगतचा खेळ. बिग विकेट मैदानाच्या बाहेर ज्या फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये अहंकार माजवला होता नाना खंडवरती तब्बल 21 धाबा कुठल्या होत्या त्या फलंदाजासाठी जाळ रचला. फलंदाज होईल मात्र बाद आपण पाहतोय आणि मात्र इथून कुठे का होईना सुटकेचा निश्वास घेत असताना लहान दामने संघ आपण पाहतोय. ज्या अनुषंगाने सुरेश उघडेने षटक घेतला संघाचा संघनायक काय असतो मैदानाच्या आतमध्ये ही भूमिका मैदानाच्या आतमध्ये पार पाडत असताना ज्या अनुषंगाने 4 चेंडू फेकलेत आणि धाव खर्च केले फक्त 1 आणि त्यामध्ये प्रमुख फलंदाज महेश भगतची विकेट मात्र भरपूर काही सांगून जाईल जे गावदेवी दामने टीमसाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये समीर भगत. इथून मात्र येणाऱ्या फलंदाजाला शांत संयमी खेळ करणं देखील तेवढेच गरजेचं राहील. ज्या अनुषंगाने 2 षटकामध्ये फार चांगली धावसंख्या पाहिली होती तब्बल 26 धावा आपण पाहिल्या होत्या आणि त्यानंतर केलेली कमालीची आणि कमबॅकिंग गोलंदाजी सुरेश उघडेच्या माध्यमातून सातत्यानं वेगवेगळ्या व्हेरिएशन 6 चेंडू फेकण्याची क्षमता ठेवतो गोलंदाज आणि आज मात्र पूर्णपणे प्रभावित केलाय. ज्या अनुषंगाने 4 चेंडू फेकले सुरुवातीचे 2 चेंडू डॉट त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर मात्र महेश भगतची विकेट. इथून पाहावं लागेल 5वा चेंडू समोर फलंदाज सामना करेल समीर भगत. लोवर फुलटा चेंडू आपण पाहतोय थोडंसं फंबलिंग दोन्ही फलंदाज एकाच एंडला आणि इथून रनआउटचा स्वीकार आणि इथून फलंदाज बाद होईल आपण पाहतोय अशोक वाघ. फार चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. ज्या ठिकाणी 2 षटकामध्ये 26 धावा पाहिल्या होत्या आणि अद्यापर्यंत तिसऱ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि संघाची टोटल धावसंख्या फक्त आणि फक्त 27 म्हणजे 5 चेंडू मध्ये फक्त एक सिंगल धाव खर्च केल्या आणि 2 सफलता म्हणजे अप्रतिम कमबॅकिंग षटक आपण पाहतोय गोलंदाज सुरेश उघडेच्या माध्यमातून. मात्र अंतिम चेंडूची सफर कशा रीतीने राहील आतमध्ये फलंदाज सँडी हा फलंदाज आपण पाहतोय. सँडी केरला आपण पाहतो ऑनर स्ट्राईक वरती एक स्टायलिश खेळाडू म्हणून त्याच्याकडे सातत्यानं पण कुशली टीमच्या माध्यमातून पाहिले जातात. मात्र इथून कशा रीतीने खेळ करेल आज संधी मिळाली टीमसाठी खेळण्याच्या मात्र त्या संधीचं सोनं केलं जाईल का. समोर गोलंदाज सुरेशला पाहतोय. गतीमध्ये परिवर्तन आल्या आल्या आपल्या डावाची सुरुवात यावेळेस मात्र मोठ्या फटक्यानं करण्याचा प्रयत्न मात्र मिड विकेटला प्रयत्न लाजवाब. चेंडू मात्र निश्चित स्वरूपात अडवला गेलाय आणि इथून मात्र आपल्या टीमसाठी
कुठे का होईना 4 धावा वाचवण्याचा प्रयत्न. पंच आम्हाला सांगतील की षटक क्रमांक 3 संपलंय आणि अप्रतिम षटक राहिल्या सुरेश उगडेच्या माध्यमातून धावा खर्च केल्या. या षटकामध्ये आपण पाहतोय फक्त आणि फक्त 3 आणि 2 सफलता प्राप्त केल्या आपण पाहू शकाल. आणि त्या ठिकाणी 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या 29 अंकावरती आपण पाहतोय. अंतिम षटक स्लॉगरचा आपण पाहतोय. या षटकामध्ये हाणामारी केली जाईल का? गोलंदाज संदीप खंडवीला आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी राहिली होत्या आणि इथून पाहावं लागेल कशा रीतीने गोलंदाजी करेल हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं राहील. समोर डावखुरी हाताचा फलंदाज आपण जर का पाहायला गेला समीर भगतला मात्र इथून आक्रमण करणं देखील फार महत्वाचं राहील. इथून एखादे विस्फोटक इनिंग कारण चेंडू फक्त शिल्लक राहिलेत आपण पाहतोय 6 चेंडू आणि या 6 चेंडूमध्ये चांगली धावसंख्या बनवली जाईल का? बॅटचा पेस खोलला जातोय मात्र चेंडूला उंची जास्त लांबी कमी. चेंडूकडे क्षेत्ररक्षण टिपला जाईल जेल संपेल फलंदाज समीर भगतचा खेळ आपण पाहतोय. कौतुक करावं तेवढं कमी असेल असं वाटलं होतं. 2 षटकामध्ये 26 धावा आपण पाहिल्या होत्या आणि त्यानंतर केलेलं कमबॅकिंग गोलंदाजी आपण पाहतोय जे गावदेवी लहान दामणी टीमच्या माध्यमातून अप्रतिम राहिले आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल रानसई कोंड्याचवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट गाणेगाव. दोन्ही टीमसाठी हा पहिला कॉल असेल मात्र टॉस साठी त्वरित रिपोर्ट करायचा आपण पाहतोय. ज्या अनुषंगाने सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय अप्रतिम आपण पाहतोय. कारण ज्या ठिकाणी आपण पाहिल्या दुसऱ्या षटकामध्ये अप्रतिम बॅटिंग राहिल्या तब्बल नाना खंडवीला धावा खर्च केल्या 21 आणि तिथून मात्र कुठे का होईना चांगला कमबॅक राहिला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित चौधरीला आपण पाहतोय. या वेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना आणि इथून मात्र चांगला खेळ करणं एवढंच अपेक्षित असेल मैदानाच्या आतमध्ये कुशल टीमसाठी. ज्या अनुषंगाने दिलीप 0 धावसंख्येवरती बाद झाला मात्र डावला सावरला खऱ्या अर्थानं महेश भगत या फलंदाजांना ज्यानं सामना केला 8 चेंडूमध्ये 21 धावा कुठल्या त्यालाही मात्र मैदानाच्या आतमध्ये जास्त काळ थांबता आलं नाही. मात्र इथून पाहावं लागेल संदीप खंडवे छाप सोडत असताना पुन्हा एकदा मात्र अतिशय वेगवान चेंडूची सफर आणि हा दुसरा डॉट चेंडू म्हणजे फार चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कुठे का होईना अद्यापर्यंत संघाची टोटल धावसंख्या स्थिर आपण पाहतोय 29 अंकावरती आणि इथून पहिल्या पूर्वार्धातील 4 चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल आणि या 4 चेंडूमध्ये चांगली धावसंख्या मात्र बनवण्याचा प्रयत्न यावेळेस करावा लागेल. अतिशय सुंदर फटका ऑलांद कार्पेट फटका सजवला आपण पाहतोय मैदान मधून लॉंगॉनचं क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मात्र या एक सिंगल धाव आणि सिंगलच्या साहाय्याने स्ट्राईक रोटेट होईल आपण पाहतोय आणि 30 धावा आपल्याला पाहायला मिळतील. संदीपची आपण पाहायला गेल्यास फार चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न फटका जरूर सजवला होता मात्र आपण पाहिलं गेल्या बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळला नाही आणि डॉट चेंडू सांगता आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला अप्रतिम बिग फाईट पाहायला मिळेल. एका बाजूला रणसई खोंडेचवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट रुद्रांश इलेव्हन गाणेगाव या दोन संघादरम्यान आपल्याला ही फाईट पाहायला मिळेल आपण पाहतोय. पुढचा चेंडू आपण पाहायला गेला अतिशय सुंदर आणि तोपर्यंत एक सिंगलचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि अंतिम षटकामध्ये धावांसाठी संघर्ष केला जातोय कारण गोलंदाजी तेवढी चांगली आपण पाहतोय. संदीप खंडवीच्या माध्यमातून अद्यापर्यंत राहिले गेले आहे. या षटकाचा विचार केला गेला 5 चेंडू फेकलेत आणि त्यामध्ये धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 2 आणि एक सफलता प्राप्त केल्या म्हणजे कमबॅकिंग षटक काय असतं मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिला. जे नाना खंडवीला जमलं नाही ते त्याचा छोटा बंधू संदीप खंडवी मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे चाप सोडत असताना मात्र अंतिम चेंडू मात्र पाहावं लागेल. अतिशय वेगवान पंच आम्हाला सांगते लाईन खराब आहे आणि इथून मिळेल अतिरिक्त एक सिंगल धाव. या सिंगलच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या 32 या अंकावरती आणि अंतिम टार्गेट सेट बॉल या चेंडूवरती किती धाब्यांची मोहर लावली जाईल या चेंडूवरती कोणत्या धाब्याचा आकडा आपल्याला पाहायला मिळेल आणि या चेंडूच्या अखेरीस आपल्याला टार्गेट निश्चित स्वरूपात आपल्याला बघायला मिळेल आपण पाहतोय आणि त्यासाठी हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल. फुटवरचा वापर कमालीचा फटका आपण पाहतो. एलिमिनेशन थोडं कमी आहे. चेंडू खाली नाना खंडवे या वेळेस मात्र चुकी करणार नाही आणि शेवट मात्र गोड करत असताना आणि टिपला जाईल झेल संपेल फलंदाजाचा खेळ आणि पहिल्या पूर्वार्धाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. संघाची टोटल धावसंख्या 32 धावा आणि उत्तरार्धामध्ये येणारे 24 चेंडू आणि लक्ष असेल 33 धावसंख्येचा आपण पाहतोय. तोपर्यंत यावेळेस आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला रुद्रांश इलेव्हन गाणेगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट
रानसई खोंड्या जोड्या. मी विनंती करेन सन्मान्य रमेशजी भस्मा यांना विनंती करेन की आपल्या शुभ असत्या मात्र या सामन्याची नाणेफेकी संपन्न करायची आपण पाहतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आले गेलेत आपण पाहतोय आणि यावेळेस मात्र टॉस केला जाईल. सेकंड राऊंड मधला सेकंड सामना आपल्याला पाहायला मिळेल. रानसई आणि गाणेगाव या दोन संघादरम्यान एक चांगली लढत आपल्याला निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल. मी विनंती करेन सन्मान्य रमेशजी भस्म यांना विनंती करेन की आपल्या शुभ असत्या मात्र नाणेफेकी संपन्न करायची आपण पाहतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन मात्र यावेळेस जॉईन झाले आपण पाहतोय. एका बाजूला रुद्रांश इलेव्हन गाणेगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल आपण पाहतोय. रानसई खोंड्याजवाड या दोन संघादरम्यान यावेळेस मात्र टॉस केलं जातं आपण पाहतोय आणि टॉस जिंकला रानसई टीमनं. फक्त डिसिजन कळवायचं आमच्यापर्यंत आपण पाहतोय. चला बॅट्समन पाठवायचे बघा. दामने संघ थोडं कॉपरेट करा. 24 चेंडू आणि लक्ष ठेवलं आपण पाहतोय. जे भोलेनाथ कुशिवली टीमनं 33 धाब्यांचा लो स्कोरिंग म्हटलं तरी हरकत नाही आहे. मात्र जर का गोलंदाजी कमबॅकिंग राहिल्या तर सामना मात्र रफ अँड टफ होईल यात मात्र शंका नाही आपण पाहतोय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आपण दाखल होत असताना आपण पाहतोय भरत भस्मा आणि त्याच्या साथीला नाना खंडबिया. आज कुठे का होईना पहिल्या पूर्वार्धामध्ये नाना खंडबीनं खराब गोलंदाजी केली आणि यावेळेस मात्र डग्गाडोमधून ती रणनीती आखली असेल. ज्या रीतीनं नाना खंडबीनं 21 धावा खर्च केल्या त्या 21 धावा बनवण्यासाठी पाठवला असेल का हा देखील फार मोठा प्रश्नचिन्ह असेल. पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये कशा रीतीने खेळ केला जाईल. भरत भस्माचं विकेट यावेळेस मैदानाच्या आतमध्ये फार इम्पॉर्टंट राहील कुशली टीमसाठी. टॉस जिंकला आपण पाहतोय. रानसई खोंडेजवाडी टीमला प्रथम क्षेत्ररक्षणाला पसंती दिली आपण पाहतोय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले जाईल आपण पाहतोय गाणेगाव टीमला. जसा सामना समाप्त होईल निश्चित स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम्सला विनंती असेल. सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो ज्या ठिकाणी पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आपण पाहतोय आणि उत्तरार्धामध्ये 24 चेंडू लक्ष ठेवले 33 धावसंख्येचा आणि 33 धावेचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी ऑनर स्ट्राईक वरती भरत भस्मा आणि त्याला साथ देईल नो स्ट्राईक वरती नाना खंडबिया. पॉवर सर्कलचा पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती दिलीप भगत. आपण पाहिलं गेल्या अंबरनाथ विभागामध्ये या खेळाडूची फार मोठ्या संख्येनं मात्र पसंती आपल्याला पाहायला मिळते. मात्र इथून पाहावं लागेल या स्पर्धेमध्ये कशा रीतीने चाप सोडली जाईल. आज कुठे का होईना फलंदाजी करत असताना अपयश जरूर आलंय मात्र इथून गोलंदाजी चांगली पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. या मॅच मध्ये भरत भस्माची विकेट कुशली टीमसाठी फार इम्पॉर्टंट राहील आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात होईल उत्तरार्धातील हा पहिला चेंडू अतिशय वेगवान चेंडूची सफर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल आणि लगेच एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न मात्र धाडस करू शकला नाही आणि मिळेल एक सिंगल धाव आपण पाहतोय. पहिल्याच अटेम्प्ट मध्ये चेंडूची जर का उचलून फेकी केली असत्या तर निश्चित स्वरूपात थोडंसं का होईना डेंजर झोनला भरत भस्माला आपण पाहिलं होता आणि तिथे मात्र थोडासा मात्र आपल्याला अपयश येताना पाहायला मिळालं क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. पुढचा चेंडू नाना खंडबीसाठी अतिशय वेगवान चेंडूची सफर आणि इथून मात्र हा डॉट चेंडू. इथून कुशली टीमला एक डॉट चेंडू मॅच मध्ये मात्र जिवंत ठेवेल. एक चांगला चेंडू मात्र मॅच मध्ये कमबॅक आणि संघर्ष करण्यास भाग पडेल आपण पाहतोय. ज्या अनुषंगाने पहिला चेंडू फेकला त्यानंतर मात्र असं वाटलं कुठे का होईना भरतने स्ट्राईक रोटेट केली आणि त्यानंतर मात्र आलेला हा डॉट चेंडू भरपूर काही सांगून जाईल आपण पाहतोय. दिलीप भगतचं हे निर्णायक षटक. या षटकामध्ये जर का कमबॅकिंग गोलंदाजी राहिल्या तर येणाऱ्या गोलंदाजाला मात्र कुठे का होईना आत्मविश्वास वाढवून देईल. मात्र जर का या षटकामध्ये नाना खंडबीने चांगली बॅटिंग केली तर धामणी संघ पुन्हा एकदा मात्र
चांगल्या दिशेने वाटचाल करेल. मात्र तसं घडणार नाही या, कारण समोर दिलीप बघत या आणि त्याच्या समोर चांगले फटके खेळणं म्हणजे वाळवंटातून पाणी शोधण्यासारखं असेल आणि त्यासाठी प्रयत्न केले जातील का. यावेळेस मात्र फलंदाज नाना खंडवीला नॉस्ट्रा गेंडचा फलंदाज भरत बसवा थोडासा का होईना कानमंत्र देत असताना ज्या रीतीने चेंडूची सफर होते मैदानाच्या आतमध्ये सलगचे 2 डॉट चेंडू यावेळेस मात्र फलंदाजावरती दबाव निर्माण करत असताना आपण पाहतोय. आणि इथून मात्र पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या मधोमध त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आणि यावेळी चुकी केली आहे. झेल सोडलाय आणि त्या झेलची किंमत मोजावी लागेल आपण पाहतोय. कारण या स्पर्धेचा इतिहास आम्हाला सांगतो ज्या ज्या वेळे फलंदाज झेल सोडल्या त्या त्या वेळे फलंदाजांना आक्रमक रूप मैदानाच्या आतमध्ये धारण केले आपण पाहतोय. ज्या ठिकाणी गराड आणि कुशल या दोन संघादरम्यान आपण सामना पाहिला त्या ठिकाणी दिलीप भगतचे 2 झेल सोडले आणि त्या ठिकाणी दिलीप भगतनं सामना जिंकून दिला. यावेळेस नाना खंडवीचा झेल सोडलाय 0 धावसंख्येवरती आणि इथून मात्र नाना खंडवी सामना जिंकून देईल का गावदेवी धामणे टीमला हे देखील पाहावं लागेल. यावेळेस मात्र वेगवान चेंडू पंच आमच्याकडे जरूर वर आले. पंच सांगतील लाईन खराब आहे आणि इथून अतिरिक्त धावेना संघाची टोटल धावसंख्या हळूवार का होईना पुढे सरकेल 3 अंकावरती. म्हणजे अद्याप संघर्ष मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमच्या बाजूने केला जाईल यात मात्र शंका नाही. या गोलंदाज आपण पाहतो यावेळेस दिलीप अप्रतिम गोलंदाजी करत असताना पुढचा चेंडू लोवर फुलटॉस प्रॉपर टायमिंग करता आला नाही. स्वतःच्या फलंदाजीमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र फार चांगलं कमबॅक. अद्यापर्यंत 3 या धावसंख्येवरती रोखलाय आणि इथून या षटकातील आपण पाहिले गेले उर्वरित अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी असेल. अंतिम एक चेंडू कशा रीतीने फेकला जाईल दिलीप भगतच्या माध्यमातून. यावेळेस मात्र 2 फलंदाज एकत्र येत असताना या चेंडूवरती सिंगल घेऊन स्वतः पुढे स्ट्राईक ठेवली जाईल का दिलीप वरती आक्रमण करून पुन्हा एकदा चांगला फटका सजवला जाईल मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहावं लागेल. यावेळेस मात्र हा ट्रॅकर चेंडू मैदानाच्या आतमध्ये पण आम्हाला सांगतील षटक क्रमांक पहिले संपलाय आणि अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाले दिलीप भगतच्या माध्यमातून. कमबॅकिंग षटकाची अत्यंत गरज होती ज्या ठिकाणी 24 मध्ये 33 वाचवायच्या होत्या आणि त्या ठिकाणी 6 चेंडू समाप्त झाले. धावा खर्च केल्यास फक्त आणि फक्त 3 म्हणजे येणारे 18 चेंडू आणि समीकरण असेल 30 धावसंख्येचा. प्रति षटकामध्ये 10.00च्या सरासरीनं मात्र यावेळेस धावसंख्या बनवावी लागेल आपण पाहतोय. अद्याप सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मात्र ढगाडूमध्ये थोडासा चिंतेचा विषय आपण पाहतोय. कारण आपण जर का पाहिल्या गेल्या सातत्याने सुरेश उघडेल आपण सलामीसाठी पाहत असतो. मात्र आज जी रणनीती आखली नाना खंडवीला ओपनिंग साठी पाठवलाय मात्र हा निर्णय कुठे का होईना थोडासा का होईना मात्र बॅकफुटला फेकण्यासाठी मात्र यावेळेस आपण पाहतो भाग पाडला जातोय. त्याचं कारण आपण पाहिलं दिलीप भगतनं केलेली कमालीची गोलंदाजी. पहिले षटक फेकलं पॉवर सर्कलचं षटक आणि त्यामध्ये पॉवरफुल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. धावा खर्च केला फक्त आणि फक्त 3 आणि त्यामध्ये आपण पाहिलं गेलं फार चांगलं कमबॅक राहिलं आपण पाहतोय. आता समीकरण असेल येणारे 18 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज असेल. प्रति षटकामागे 10च्या सरासरीनं धावसंख्या मात्र बनवावी लागेल आपल्याला. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती समीर भगतला आपण पाहतोय. इथून मात्र कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळेल का नाना खंडवे त्यावरती हवी होऊन चांगली बॅटिंग करेल मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असेल. नाना खंडवेसाठी हा सुंदर फटका सजवला ऑनसाइडला थोडासा आउटफील्ड खराब बॅकअप सुंदर राहिला आणि तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न डेंजर झोनला फलंदाज आणि फेकी खराब आणि मिळतील या 2 धावा. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेनं संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिले गेले 5 अंकावरती. संघर्ष अद्यापही मैदानाच्या आतमध्ये केला जातोय कारण ज्या ठिकाणी 24 मध्ये 33 बनवायच्या होत्या 6 मध्ये 3 बनल्या आणि आता समीकरण थोडस मात्र अवघड होत असताना आपण पाहतोय कारण मोठे फटके येत नाहीये आणि त्या कारणास्तव गोलंदाजीचं जोरावरती अस्तित्व गाजवत असताना मैदानाच्या आतमध्ये जे भोलेनाथ कुशल टीमला आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅटची टॉपेज झेलची संधी असेल प्रयत्न केले जातात आणि अप्रतिम झेल टिपला जाईल आणि इथून आपण पाहतोय पहिला धक्का लागेल गावदेवी लहान दामणी टीमला आपण पाहतोय 5 या अंकावरती.
पहिला धक्का लागला आपण पाहतोय गावदेवी लहान धामणे टीमला 5 अंकावरती आहे. मैदानाच्या आतमध्ये बंडाऊनसाठी फलंदाज दीपक यावेळेस मात्र दाखल झालाय. अद्यापही रणनीती मात्र वेगळी आखली जाते. आपण पाहतोय गेम प्लॅनिंग रचले जात आहे, ज्या अनुषंगाने अद्यापही सुरेश उगडेचं येणं बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये. आणि इथून पाहावं लागेल गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करत असताना समीरला आपण पाहतोय. इथून थोडासा का होईना रनअप मध्ये अडथळा निर्माण झाला आपण पाहतोय, कारण समोर नवीन फलंदाज त्या कारणास्तव थोडासा प्रेशर गोलंदाजावरती निर्माण झाला असेल. आणि इथून पाहावं लागेल कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल, ज्या अनुषंगाने अद्यापर्यंत या षटकातील 2 चेंडू फार चांगली गोलंदाजी राहिल्या. दिलीप भगतनं मात्र इम्प्रेस केलं पहिल्या षटकामध्ये, फक्त 3 धावा दिल्या. आणि तिथून मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये कायम टिकून ठेवत असताना कुशली टीमला शॉट टापलेन अप्रतिम फटका सजवलाय. इलिमिनेशन पाहावं लागेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण टिपला जाईल चेल संपेल फलंदाज दीपक बसमाचा खेळ. आणि इथून धक्का क्रमांक 2 आपण पाहतोय 5 या अंकावरती गावदेवी लहान धामणे टीमला. चला धामणे संघ फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आपण पाहतोय, ज्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये झुंज दिली जाते. अप्रतिम फाईट आपण पाहतोय कुशली टीमच्या माध्यमातून, ज्या ठिकाणी 33 धाबेचा पाठलाग करत असताना थोडासा का होईना मात्र नाकीनं वाढल्या आपण पाहतोय गावदेवी लहान धामणे टीमला. ज्या अनुषंगाने आज कुठे का होईना निर्णय चुकला आपण पाहतोय. सलामीला येणं सुरेश उगडेला फार महत्वाचा होता, कारण सातत्यानं सलामीची भूमिका फार चांगली आहे, आम्ही अनेक वेळा या फलंदाज माध्यमातून पाहिल्या. मात्र आज कुठे का होईना तब्बल 5व्या क्रमांकावरती येण्यासाठी पसंती दिली मैदानाच्या आतमध्ये. आणि इथून मात्र पाहावं लागेल या ठिकाणी 2 फलंदाज बाद झालेत आणि अद्यापर्यंत पूर्णपणे वर्चस्व गाजवत असताना जे बोलनात कुशल टीमला आपण पाहतोय त्या ठिकाणी पहिले षटक फार इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली दिलीप भगतनं, त्याने धावा खर्च केला फक्त 3. आणि तिथून मात्र पूर्णपणे बॅकफुटला फेकलं गेलं आपण पाहतोय जे गावदेवी धामणे संघ. बघा इथून मात्र या सामन्यासाठी भरपूर वेळ मात्र खर्च केला जातो. दोन्ही ऑफिसर पंचांना देखील विनंती असेल की इथून मात्र दोन्ही टीम्सला मात्र इथून ऑन करायचं आपण पाहतोय, ज्या अनुषंगाने जास्त वेळ खर्च होणार नाही. आपण जर का पाहिलं गेला दुसऱ्या राऊंड मधला हा पहिला सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अद्याप आपल्याला मॅचेस मात्र भरपूर कव्हर करायचे आहेत आणि इथून मात्र थोडं स्पीडअप करणं तेवढंच गरजेचं राहील. आपण पाहतोय गोलंदाज समीर भगत अतिशय चांगलं कमबॅक करत असताना 3 चेंडू फेकलेत आणि 2 चेंडूवरती सलग 2 सफलता. या वेळेस मात्र सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरेश उगडेच्या बॅटमधून हा सुंदर फटका सजवलाय. दुसरीचा प्रयत्न पैकी थोडेसे आपण पाहतोय लेझी राहायला मिळाले आणि तोपर्यंत 2 धावा. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन विकेट आणि 2 धावेनं संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिले गेले 7 या अंकावरती, म्हणजे अद्यापर्यंत धावांसाठी संघर्ष केला जातोय गावदेवी धामणे टीमच्या माध्यमातून. कारण गोलंदाजी तेवढी चांगली आपण पाहतोय जे भोलेनाथ कुशली टीमच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि इथून पाहावं लागेल समीर भगत अद्यापर्यंत चाप सोडत असताना मैदानाच्या आतमध्ये पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्वतःच्या फलंदाजीमध्ये अडवण्याचा प्रयत्न, मात्र थोडासा का होईना चेंडू मात्र मिडविकेटचा चेंडूवरती क्षेत्ररक्षण येईल तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. आणि सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल धावसंख्या 8 या अंकावरती. आणि या षटकातील आपण जर का विचार केला गेला 5 चेंडू फेकलेत, 5 धावा देत 2 गड्याचा मोबदला आणि अंतिम चेंडू कशा रीतीने फेकला जाईल हे देखील पाहावं लागेल. या चेंडूवरती एखाद्या मोठ्या फटक्याची मोहर लावली जाईल का मैदानाच्या आतमध्ये मॅच मध्ये जिवंत ठेवण्यासाठी तो प्रयत्न भरत बसमाला करावा लागेल. ऍज अ ओपनर म्हणून मैदानाच्या आतमध्ये आला होता आणि अद्यापर्यंत शांत संयमी खेळ करत असताना पुन्हा एकदा मात्र आडव्या बॅटने फटका सजवला आपण पाहतोय. यावेळेस मात्र लॉंग लेगचं क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न जोखीम. यावेळेस मात्र पाहावं लागेल थोडस मात्र यावेळेस मात्र अपघात घडला जातो मैदानाच्या आतमध्ये, मात्र फलंदाज जरूर बाद होईल. मात्र मैदानाच्या आतमध्ये पाण्याची पूर्तता त्वरित करायची आपण पाहतोय दोन्ही ऑफिसर. बघा जर का खेळाडू जास्त दुखापत असेल पण बघा जर का खेळाडूला दुखापत असेल तर बघा जर का खेळण्यासाठी सेफ नसेल तर मात्र निश्चित स्वरूपात क्षेत्ररक्षण सेफ असेल. जबरदस्त क्षेत्ररक्षण राहिले गेले एफर्ट देण्याचा प्रयत्न, कारण सामना तेवढा महत्वाचा आहे. सामन्यामध्ये 100% देण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी थोडंसं का होईना मात्र आपण पाहिलं गेला रनआउटचा शिकार ठरला भरत बसमाला आपण पाहतोय आणि मैदान सोडावं लागलं गेला. तिसरा धक्का लागला गेला आपण पाहतोय गावदेवी धामणे टीमला. आपण पाहिलं गेल्या 8 या अंकावरती 9 या अंकावरती थोडासा का होईना बॅकफुटला फेकला गेलाय. आणि आपण पाहिलं गेल्या
2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाल्याने 2 षटकामध्ये धावा बनवल्यात फक्त आणि फक्त 9 धावा. आता येणारे 12 चेंडू आणि गरज असेल आपण पाहतोय येणारे 12 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज असेल प्रति षटकामागे. आपण जर का पाहिल्या गेल्या 12च्या सरासरीने धावसंख्या बनवावी लागेल आपण पाहतोय. चला स्पीडअप घ्यायचंय बघा, भरपूर वेळ खर्च होतो या मॅच साठी. आपण पाहतोय येणारे 12 चेंडू आणि अद्यापही 24 धावसंख्येची गरज असेल 2 षटकामध्ये. आपण जर का पाहिल्या गेल्या फक्त 9 धावा आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिनेश यावेळेस मात्र दाखल झाला. आपण पाहतोय तब्बल 6व्या क्रमांकावरती आणि इथून मात्र डाव सावरला जाईल का? 12 चेंडू 24चं समीकरण आव्हान सोपं आहे, मात्र त्यासाठी प्रयत्न केले जातील का? अक्रॉस द बॅटने खेळायचा प्रयत्न आहे खेळाडूचा. ऑन साईडच्या दिशेमध्ये आपण पाहतोय धावा घेत असताना खेळाडू. टीमची धावसंख्या एकेरी अंकामध्ये आपण पाहिली होती, आता दुहेरी अंकामध्ये पाहायला मिळेल. 10 धावा धाव फलकावरती. अजूनही आपण जर विचार केला जिंकायच्या समीकरणाचा तर मग 23 धावा जिंकण्यासाठी त्यांना हव्यात 11 बॉलमध्ये. म्हणजे एरवी जी भरतनं विकेट टाकली आहे तिथे कदाचित थोडासा नुकसान झालंय टीम लहान धामणीचा. यावेळचा चेंडू निर्धाव बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आहे, अप्रतिम गोलंदाजी कुशवलीच्या माध्यमातून. विकेट्स ठेवणं खूप महत्वाचं होतं आणि अखेर करता विकेट्स पडल्यानंतर मात्र आता इथे मनोवैज्ञानिक दबाव आहे. दिनेश शिद आणि सुरेश उगडा या दोघांवरती जबाबदारी असेल. अजूनही सामना संपला नाहीये, कारण सरासरी आपण जर पाहिली तर 13 धावा बनवू शकतात. अक्रॉस दी बॅटने खेळायचा प्रयत्न आहे ऑन साईडच्या दिशेमध्ये. 1 रन तिकडे आपण पाहतोय. दुसऱ्या धावीसाठी निघालेत आणि समोरून आपण पाहिलं तर नकार दिला जातोय. 1 धाव आपण तिथे जरूर येताना पाहिलेल्या. एका धाव्यानं धावफलक आपण पुढे जाताना पाहू शकतो. संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच एकूण 11 धावा धावफलकावरती लागल्यात. 11 रन्स. यावेळचा बॉल पुन्हा एकदा बॅक फुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. अजून एका निर्धाव चेंडूची सांगाता पाहायला मिळते. अजून एक डॉट बॉल आपण बघितलेला आहे. सुंदर गोलंदाजी, मनाला सुन्न करणारी गोलंदाजी पूर्णपणे. एका बलाढ्य संघाला मात्र 4 मुंड्या चित्त करताना आपण त्यांना पाहू शकतो. आतापर्यंत 4 चेंडू भरतनं फेकलेत, तेही दमदार. पुढचा बॉल आहे लव फुल टॉस बॉल. मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडूला आपण पाहतोय क्लिअर केला जातोय. दुसऱ्या धावेसाठी निघाले तिकडे आणि एक क्विक सिंगल पुन्हा एकदा अर्जित. संघ जाऊन पोहोचेल पुढे. टीमचा टोटल एकूण 12 धावा धाव फलकावरती. पल्ला 33 पर्यंतच आहे. अजूनही जिंकण्यासाठी 21 ची गरज आहे. यावेळचा हा चेंडू फटका छान आहे. 1 रन तिकडे कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी वेगानं निघालेत आणि 2 धावा आपल्याला पूर्ण करताना फलंदाज पाहायला मिळतील. या अंतिम बॉलवरती आलेल्या 2 धावा. भरतच्या ओव्हर मधून 5 धावा आल्यात. एकूण 14 धावा धाव फलकावरती. आता एकूण जिंकण्यासाठी आपण जर विचार केला तर मग 6 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. संघ अडचणीमध्ये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर संघ आपल्याला जरूर पाहायला मिळेल यावेळेला. इथून मात्र थोडा हलवारपणे इथे गती बदलतोय. अजूनही 6 बॉलची गरज आहे आणि 6 बॉल्स मध्ये 19 बनवायचे आहेत.
अजून हाणामारी झाली नाही तर मग धामणी संघाला मात्र मैदान सोडावं लागेल आणि स्पर्धा सोडावी लागेल. चर्चा झाली होती या पूलमधून धामणीची की धामणी हा संघ बलाढ्य संघ आहे. खास करून यंदाच्या वर्षाची जी त्यांची आपण पाहिलेली आहे इम्प्रुव्हमेंट ती चांगली आहे. अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न, एक रन तिकडे आपण पाहतो येतोय. दुसऱ्या धावेसाठी निघालेत खेळाडू, दुसऱ्या धावेसाठी निघालेत खेळाडू. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या एकूण धावा धावफलकावरती पाहायला मिळतील 16. येणारे बॉल आहेत आता 5 आणि 5 बॉल मध्ये 17 धावांची गरज. अभी नाही तो फिर कभी नाही. अजूनही मी म्हणेन सामना संपला नाहीये. एखादा मोठा फटका मॅच मध्ये नक्कीच पुन्हा एकदा जिंकण्याच्या उमेदीमध्ये आणेल या संघाला. यॉर्कर लेनचा बॉल खोलवर टप्प्यावरती रिलीज केलाय. 1 रन तिकडे कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आता तू मी एकाला माघारी परतावं लागतंय. हा बसलेला धक्का टीमला. इथून मात्र फलंदाज 1 धाव घेता आपण पाहतोय माघारी परतलेला आहे आणि इथून मात्र आता एकाला माघारी परतावं लागेल. हा धक्का आहे. एक मोमेंट असेल इम्पॅक्ट प्लेअर मैदानामध्ये आणण्याचा. येणारे बॉल आहेत 4 मध्ये 16 पाहिजेत. म्हणजे 4 मध्ये 4 मोठे फटके किमान मारायचे किंवा 4 मध्ये 3 मोठे फटके मारायचे. मग 2 षटकार 1 चौकारही चालेल. मग 4 चेंडू 4 चौकारी चालतील. परंतु आतापर्यंत एकही मोठा फटका आला नाहीये या खर तर पूर्णपणे इनिंग मधून. हा देखील एक आपण पाहतो शोकांतिकेचा भाग आहे. येणारे 4 बॉल आहेत. 4 मध्ये पाहिजेत 14. या फलंदाजावरती आता विश्वास दाखवलाय चंदरवाडी. चंदर वरती दाखवलेला विश्वास. पाहूयात चंदर कसा खेळ. येणारे 4 बॉल 16 पाहिजेत. लीडिंग एज तिकडे डिरेक्ट हिट करायचा प्रयत्न आहे आणि आपण जर पाहिलं तर नक्कीच धाव मात्र पूर्ण करताना आपण खेळाडूला पाहू शकतो. 3 मध्ये पाहिजे आहेत 15. 3 चेंडू 15 धावा. धावा बनवण्यासाठी मात्र अगदी आपण पाहिलं तर संघाला मात्र त्रास सहन करावा लागला आणि अनुषंगाने धावा मात्र बनत नाहीयेत. येणारे 3 बॉल 15 ची गरज. पूर्णपणे कुशिवली संघाची मजबूत खेळाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. संघानं मात्र दाखवलेला एक अलौकिक असा हा प्रदर्शन टीमच्या संघ हितासाठी केलेली कामगिरी. येणारे बॉल आहेत 3 आणि 3 मध्ये पाहिजेत 15. मॅच वरती सर्वांचं लक्ष. एखादा मोठा फटका या बॉल वरती येणं नाहीतर मग हा सामना मात्र नक्कीच 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 दाखवणार. अप्रतिम फटका अखेरकार दाखवलाय. घुटना टेक तमाशा देख. मैदानामध्ये उभा असलेला फलंदाज अर्थातच सुरेश आणि सुरेशनं ठोकलेला हा शानदार सिक्सर मॅच मध्ये जान आहे. अजूनही मॅच मध्ये जान आहे. आता येणारे 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. जर हा सामना जर जिंकवला तरी ते जयवंत भस्मा यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे सुरेश साठी आणि रमेश भस्मा यांच्याकडून 1000 रुपये. तसेच किरणजी ढुमणा साहेब यांच्याकडून देखील 1000 रुपये. संदीप ठाकरे यांच्याकडून देखील 1000 रुपये. क्या बात आहे. पूर्णपणे मालामाल होण्याची संधी. सुरुवातीला चुका झाल्यात परंतु आताच्या चुका सुधारण्याची वेळ आलेली आहे. येणारे 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये पाहिजेत 9 धावा. काही घडू शकतं मित्रांनो. क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये आपण असे चांगले उलटफेर घडताना बघितलेत. नाट्यमय घडामोडी खास करून घडताना पाहिल्यात. मारुती शेठ भस्मा यांच्याकडून देखील 1000 रुपये. 5000 रुपये. क्या बात आहे. 10,000 रुपये किमान मिळतील हा सामना जिंकल्यानंतर टीम लहान धामणीला. यावेळचा बॉल नाहीये आणि आता मात्र हा चेंडू निर्धाव येतोय. जिथे 2 मध्ये 9 हव्या होत्या तिथे आता 1 मध्ये 9 राहतील. संपूर्ण जे प्रेक्षक वर्ग होते त्या सर्वांच्या आशा आकांक्षा आता मात्र इथून धुळीला मिळाल्यात. कारण 1 मध्ये 9 धावा बनत नाहीयेत खास करून. मग त्यासाठी 9 चेंडू वगैरे त्याचे आपल्याला फेकी पाहायला मिळाले तर किंबहुना बनतील. परंतु तसं अशा मोमेंटला खूप कमी गोलंदाज करतात. एरवी कोणी करत नसतो. होत असतं. यावेळचा बॉल